गुड आफ्टरनून. तुमच्या सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर इथं दुपारचे 12-1 झाले होते आणि मला फ्रीज क्लिनिंग करायची होती, कारण आता शरूला सुट्टी लागली आहे. त्यामुळे ना घराची साफसफाई जरा सुरू केली आहे मी. म्हणजे आता एप्रिलमध्ये अजून तिचं स्कूल सुरू होईल, मग ते स्कूलचं आणि ते घरचं करायला नको वाटतं. मग आता सुट्टी लागली, मग एक्स्ट्राची घरची कामं करून घ्यावी म्हणलं. आणि फ्रीजचं असं होतं ना की मी म्हणजे 1-2 महिने झालं असं वरचेवरच पुसून घेत होती. डीप क्लिनिंग काही झालीच नव्हती. खूप जास्त घाण झाला आहे फ्रीज, तुम्ही बघू शकता. काय पाहिजे तुला? नको बाळा, सॉस नको. शरू बाळ, आता फ्रीजमधलं सामान निघालं आहे म्हणल्यावर शरू काहीतरी शोधत बसणार. मग तिला टोमॅटो सॉस सापडला होता. मग तिचं सुरू होतं की मला खाऊ दे म्हणून. थोडासा घे म्हणलं. मी काय तिला असं सॉस वगैरे जास्त म्हणजे असं मला आठवतं असं 1-2 महिन्यातून एकदाच तिला देते मी. आणि किचन ओट्यावरती ना भरपूर पसारा दिसत असेल तुम्हाला, कारण फ्रीजमधील सगळं सामान मी तिथंच काढून ठेवलं होतं. मसाले वगैरे सगळं, म्हणजे मूग, मटकी, हरभरे मी नेहमी भिजू घालते. ते मोडते आलेले ना एका स्टीलच्या डब्यामध्ये ना स्टोअर करून ठेवत असते 5-6 दिवसाचे, कारण शरूच्या पप्पाला ते दररोज खायला लागतात. आणि इथं ना मी फ्रीजचं काढून घेतलं होतं हे सगळं पार्ट्स. मग ते फ्रीजचं पुसेपर्यंत ना हे सुकून जाईल म्हटलं, म्हणून आधीच हे धुवून घ्यावं. माहिती मला तू नाटक करते. काय करायचं का? मी स्प्रे मारते, तू पूस. बर. बस बस, तू मारलं ना स्प्रे? अरे मम्मा, तू किती मारते? मी मारते खूप सारं, एकच मारलं. मग मला पुसून काढायचं. नेक्स्ट डे बघू दे. नाही हो, पुसते हा. असं क्लिनिंग करायला लागलं किंवा मी घरामध्ये पोछा मारायला लागली तर शरूचं एवढं मध्ये मध्ये करणं सुरू असतं ना, म्हणजे तिला असं वाटत असतं की ते मीच काम करावं. ती म्हणजे लिटरली मला पोछा मारण्यात सुद्धा मदत करते म्हणण्यापेक्षा खूप कुटाणा करून ठेवते ती. आणि इथं पण तिचं सुरू होतं की मी स्प्रे मारते आणि तू वाईट कर म्हणून. तुम्ही पाहिलंच होतं की मी जो चिमणीचा स्प्रे आणला होता ना, तर त्यानेच मी फ्रीज क्लीन करून घेतला. म्हणजे असं पाण्यानं पुसायचं म्हणलं ना, ते पाण्याची खूप डाग पडते. स्प्रे असल्यामुळे ना एकदम छान निघाला होता आणि लवकर पण पुसून झाला, म्हणजे जर त्या वेळेसपेक्षा. तरी ते मी सगळे मसाले वगैरे लावून घेतले होते. आणि हे जे मॅग्नेट बघताना आम्ही गेल्या वर्षी गोव्याला गेलो होतो ना, तर तिथून आणले होते. तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.